नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आता मी आलो तो परळ येथे कामगार मैदानात. अगदी केम हॉस्पिटलच्या अगदी समोरच आपल्याला इथे मैदान आहे. तुम्ही मागे बघू शकता आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपल्याला लालबाग परळ फूड फेस्टिवल इथे भरवण्यात आलेलं आहे आणि खूप जास्तीत जास्त फूडचे जे स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याचबरोबर लाकडी खेळण्या, त्याचबरोबर महिलांसाठी खूप जास्त गेमसुद्धा इथे, त्याचबरोबर एंटरटेनमेंटसाठी कार्यक्रमसुद्धा इथे आयोजित केलेले आहेत. आणि महिलांसाठी एक सुवर्ण संधी म्हणजे इथे आपल्याला दररोज एक पैठणी जिंकता येणार आहे महिलांसाठी. तर काय काय असणार आहे त्यासाठी ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया इथे आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात खास बाब अशी आहे, परळ लालबाग मधले सर्व आर्टिस्ट एकत्र येऊन एक म्युझिकल फ्युजन तयार करणार आहेत. परळ लालबागमध्ये नामांकित आर्टिस्ट आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करतात. आज मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे. ते सर्व आर्टिस्ट स्वइच्छेने एक दिवस इथे परफॉर्म करणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बीट बॉक्सिंग आहे, ज्याच्या आधी आमच्या विभागात कधीच झालं नाही. बीट बॉक्सिंगचे एक टॉपचे मुंबईचे 2 बँड इथे परफॉर्म करणार आहेत. ओके, म्हणजे खाण्यासोबत तुम्ही मनोरंजनाचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतात आणि सरांनी खूप चांगली अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे. रोज एक पैठणी आहे. ओके, रोज एक लकी ड्रॉ आहे, एक बक्षीस आणि एक पैठणी रोज आहे. ओके, वाव, हे तर खूप छान झालं. म्हणजे महिलांसाठी तर एकदम सुवर्णच संधी आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मित्रांनो, आता तुम्ही एंट्रन्समधनं आत आलात ना की दुसरा स्टॉल आहे काकींचा. काकी, नाव काय तुमचं? सोनाक्षी संदीप. ओके, काय काय तुमच्या स्टॉलवरती? आमच्या स्टॉलवरती सगळं कोकणी मालवणी, आपले मसाले वगैरे सगळे, गाव लाल पोहे वगैरे सर्व प्रोडक्ट आहे. खाजा वगैरे मालवणी, त्यापासून ओले काजू पण असणार. ओके, वाव. हे बघा, हे कितीचे आहेत? हे 1000चे आहे. ओके, 1200चे आहेत. हे सोललेले आहेत ना? हे सोललेले आहेत, बिना सोललेले वाले पण आहे. ओके, हे बघा, हे सर्व मालवणी खाजा आहे वगैरे, डिंकाचे लाडू वगैरे सगळं घरगुती आहे. ओके, सरबत वगैरे पण आहे, ज्यूस वगैरे सगळं काही आहे, चिंच गोळा, बुटियाल वगैरे सगळं आहे. ओके, तर आता आपण इथून चालू करूया. हे बघा, एक मालवणी खाजा आहे. परत शेवाचे जे लाडू असतात मालवणी, ते सुद्धा आहेत. त्याचबरोबर हे बारीक शेवाचे लाडू आहेत. परत ह्याला की बुंदीचे लाडू म्हणतात, खडखडे लाडू आहेत. परत हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. उडीद पीठ आहे. आपले मालवणी वडे आहेत. मालवणी वडे पीठ, घावण्याचं पीठ आहे, डांगर पीठ आहे, आलेपाक आहे. आणि हे कोणकोणते बोललाय? हे डिंकाचे आहे, नाचणीचे, मेथीचे, मुगाचे आहेत, बेसनचे आहेत. आणि आता आपण मसाल्यांमध्ये येऊया. इथे मसाले सुद्धा आहे त्यांच्याकडे मालवणी. कोणकोणते आहेत? हळद आहे ना? ही गावठी आपली हळद आहे. ओके, संडे स्पेशल आहे, मच्छी मसाला आहे, गरम मसाला आहे, आगरी मसाला आहे. अजून बरेच आहे. आज पहिलाच दिवस आहे म्हणून लागलेला आहे. आणि हे सर्व भाजून आपण खाऊ शकतो, तळ फ्राय करून. आणि हे सर्व कोकम सरबत, हे सर्व गोष्टी आहेत. मित्रांनो, आता आपण एका स्टॉलवरती आलो. काकी, तुमचं नाव काय? माझं नाव पूनम शर्मा. ओके, काय काय तुमच्या स्टॉलवरती? माझ्या स्टॉलवर लहान मुलांसाठी स्लिंग बॅग आहे. ओके, त्याच्यानंतर डफल बॅग आहे. हे बघा, मुलं, कॉलेजवाली मुलं सुद्धा यूज करू शकतात. टिफिन बॅग्स आहेत, कॉस्मेटिक पाऊच आहेत. हे फुटबॉलरसाठी स्लिंग बॅग सुद्धा आहे. बॅकपॅक आहे. मोठे ज्वेलरी पाऊच आहेत. कॉलेजच्या मुलींसाठी साईड बॅग्स आहेत. साईड बॅगमध्ये खांद्याला जातो ते सुद्धा आहे. व्हेजिटेबल बॅग्स आहेत. ती दाखवा. प्लॅस्टिकचं न यूज करता तुम्ही हे पण यूज करू शकता. आणि याच्यामध्ये सर हे बघा, आतमध्ये पॉकेट्स दिलेत. तुम्ही व्हेजिटेबल्स जे आहेत त्या वेगवेगळ्या सॉर्ट आउट करून ठेवू शकतात. ही पण छान कल्पना आहे बघा. तुम्हाला हवं त्या तुम्हाला जे जे व्हेजिटेबल असतील ते वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवू शकतो. छान आहे. ह्यामध्ये किती कलर्स आहेत? याच्यामध्ये 5 कलर्स. ओके, यामध्ये आपल्याला 5 कलर अवेलेबल आहे. त्याचबरोबर आहे बघा, इथे या टाईपच्या बॅग सुद्धा आहेत. हे कशासाठी? टिफिनसाठी पण टिफिनसाठी यूज करू शकतात, पिकनिकसाठी यूज करू शकतात. बघा, यामध्ये कलर सुद्धा आहे. ते बघा, बाकी आपल्याला दाखवत आहे. पूर्ण बस आहे. मोठी तुम्ही टिफिन त्याचबरोबर इथे बघा हॅपी जर्नी.
ही कितीला? ही 160ला आहे. Okay, 160 सगळं ला. आपल्याकडे रिझनेबल प्राइस आहे. त्याचबरोबर इथे वन साईड सुद्धा बॅग आहे ती. क्रॉस बॅग आहे. ओके हे बघा, यामध्ये हे पण मल्टी कलर वाले आहे बघा. याच्यामध्ये पण कलर्स मिळणार तुम्हाला आणि याच्यामध्ये लेदर बॅग्स पण हा. आहेत. हे कितीला? आणि प्राइस 320 आहे. 320. ओके छान आहे बघा. हे पण छान आहे कपडा पॅट, हे पण पट्टा पण खूप छान वाटतो. असं वन साईड पण घालू शकतो. तर मित्रांनो आता आपण स्टॉलवरती आलोय. काका तुमचं नाव काय? सुनील देशव्रतात. काय काय असं तुमच्या आपल्याकडे स्टॉलवरती? पापड आणि मंचुरियनचे मसाले आहे जे आपण ओके. स्वतःच तयार करतो. हां हां दाखवा आम्हाला. तांदळाचे पापड आहे, नाचणीचे पापड आहे, मक्याचे पापड आहे, तिखटमध्ये आहे, साध्यामध्ये आहे, मल्टीग्रेनमध्ये आहे, बटाट्याचे पापड आहे. म्हणजे यांनी सर्व इथे डेमोसाठी टेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे. या एकदा टेस्ट तर करा. कितीला आहे ते? हे पॅकेट आहे 250 ग्राम, 250 ग्रामचं आहे. 80ला एक आहे, 150ला 2, 80ला एक आहे, 80ला एक, 150ला 2. कोणतेही घ्या. कोणकोणते आहे मला सांगा ना एकदा बरं. हे ओनियन रिंग आहे, नाचणीमध्ये येते. गहू आणि नाचणीमध्ये बनवलं ओनियन रिंग आहे. हे मल्टीग्रेनमध्ये आहे, मुलांना खूप आवडते. बाजारात पण मिळते पण ही याची अशी क्वालिटी मिळत नाही. हे चीज बटाटा आणि मका, चीज बटाटा मका तांदूळ गहू याच्यामध्ये बनवलेले आहे. ओके. हे लसूणमध्ये तांदळाचे आहेत, खूप टेस्टी पापड आहे. हा आहे तो तिखटवाला आहे. ओके. कमी मिनिटामध्ये. हां. हा आहे बाजरीचा. ओके. बाजरीचा पापड. बाजरीमध्ये हा आहे. बाजरीचा पापड मस्त टेस्टी व तिखटमध्ये बनवलेला आहे. हा कोल्हापुरी मसाला बनवला आहे. हा पेरी पेरी मसाल्यामध्ये बनवला. ओके. आपल्याकडे बाहेर मसाला भेटतो चायनीजचा येतो त्यामध्ये त्या नाही, चायनीज वेगळा वेगळा पेरी ओके. पेरी मसाला. हे जे साबुदाण्याचे पापड आहेत, हे कॉर्न वेफर आहे, मक्याचे वेफर आहे ते. हां. हे साबुदाणा स्टिक आहे, खिचडी. ओके. हे बघा साबुदाण्याची जी स्टिक असते म्हणजे फ्रेंच फ्राईज जी स्टिक असते त्याप्रमाणे साबुदाण्याची स्टिक आहे. बनवलेली. सेम फ्राय करायची. हा. आणि हा प्युअर बटाट्याचा पापड आहे. ओके. तर हा हा मात्र बघताय तो बटाट्याचा पापड. पाव किलोचं पॅकेट येते. 150 रुपयाला पाव पाव किलो. किलो. ओके. 150 रुपयाला हा पाव किलोचं पॅकेट आहे. आणि हे आपले घरगुती इन्स्टंट रेडीमिक्स मंचुरियन ओके. पकोडा मसाला आहे. कोणाला याच्यामध्ये मंचुरियन एका खायला पॅक- आवडतं तर हे ठीक आहे. एका पॅकेटमध्ये 1.5 किलो मंचुरियनचे मंचुरियन बनतात. एका पॅकेटमध्ये 1.5 किलो मंचुरियन बनतात. वा. किती प्राइस आहे याची? याचे 126 आहे, आपण इथे 100ला देतोय. ओके. हा व्हेज साठी आहे, हा नॉनव्हेज साठी आहे. ओके. व्हेज पण आहे नॉनव्हेज सुद्धा आहे. आवडलं नाही, टेस्ट नाही आवडली तर पैसे परत, फुटलेलं ओके. पॅकेट परत आणून द्यायचं, पैसे परत घेऊन जायचे. हां. उद्यापासून टेस्ट पण सुरू होणार. ओके. तर काकांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नक्की येऊन स्टॉलवरती व्हिजिट करा. तिसराच नंबर स्टॉल आहे यांचा आणि इथे खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये पापड, त्याचबरोबर मंचुरियन मसाला किंवा नॉनव्हेजमध्ये सुद्धा मसाला यांच्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो आता आपण सेकंड स्टॉलवरती आलो आहे. त्याचं नाव आहे छाप आर्ट प्रिंटमध्ये. तर 5 मिनिटात आपल्याला टी शर्ट प्रिंट करून भेटणार आहेत. तर दादा तुझं नाव काय? माझं नाव सुमित आहे. ओके. तर काय आहे 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट काय काय? 5 मिनिटात म्हणजे तुमचा फोटो वगैरे असेल तर असा फोटो ओके. वगैरे पण त्या print करून भेटणार 5 मिनिटात. हां. आणि आज आम्ही ऑलरेडी डिझाईन बनवून ठेवलं. ओके. आपण लगेच प्रिंट करून देऊ. हां हां हां. म्हणजे तुम्ही हे बघताय जे स्लोगन्स हां, आहेत हां. तसे तुम्हाला प्रिंट करून भेटणार आहे. कोणकोणते आहेत बघा. स्वर्ग प्लस निसर्ग, कोकण, म्हणजे आपण जे देऊ त्यावर तुम्ही करून देऊ शकता. हो हो. ही कॉन्सेप्ट चांगली आहे. किती रुपयाला? जर डिझाईन घेतला तर 200 रुपये. ओके. जर तुमचा फोटो वगैरे असेल तर 250 रुपये. ओके. टी शर्ट हां हां. त्याचबरोबर इथे आपल्याला किचन सुद्धा आहे ते बघा. वेगवेगळे माथेरान, परत देवाचे सुद्धा आहेत. हे कितीला आहेत? हे 50 रुपये. हे बघा विठ्ठल. त्याचबरोबर आई एकविरेचं सुद्धा आहे. तर हा यांचा स्टॉल आहे. अजून काय काय आहे? अजून आपल्याकडे कुर्ते आहेत आणि ऑरेंजमध्ये टी शर्ट आहेत. ते पण प्रिंट करून भेटणार ना कुर्ते? कुर्ते पण प्रिंट करून हो. जय श्रीरामचं सुद्धा आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आहे. छान आहे. आणि जर टी शर्ट तुमच्याकडनंच ना? हां, टी शर्ट सहित देतो. ओके. छान. आपल्यासोबत मॅम आहेत. मॅम तुमचं नाव काय? हाय
रीमा चव्हाण. माझं मेमरी मेकर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून आहे, जे आपलं बजेट फ्रेंडली ट्रिप्ससाठी आहे. सो डू विजिट अ स्टॉल फॉर बजेट फ्रेंडली ट्रिप्स, कॉलेज ट्रिप्स, कॉर्पोरेट ट्रिप्स आपण अरेंज करतो. केदारनाथ, दोनधाम, कुल्लू मनाली, एव्हरीथिंग फ्रॉम साऊथ टू नॉर्थ आपल्याकडे सगळं कस्टमाइज ट्रिप्स होतात. जर तुम्हाला जर आपल्या कोणाला समजा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय तुमचे डिटेल्स आहेत कॉन्टॅक्टचे? कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपला नंबर आहे 7045615426 आणि हे आमचं पॅम्पलेट आहे. शिवडीला आमचं ऑफिस आहे. सो शिवडीला तुम्ही नक्की येऊन आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता आणि जसं तुम्हाला हवं तसं आपण कस्टमाइज ट्रिप्स आपण नक्की देऊ. ओके, थँक्यू. थँक्यू. आणि इथे तुम्हाला यांचे पोहे दाखवतो. ते सर्व इथे दाखवलं त्यांनी काय काय आहे ते. हॉटेल्स बुकिंग, कार रेंटल, तरच एअर आणि रेंटल तिकीटसुद्धा सर्व इथे गोष्टी अवेलेबल्स आहेत. बघा सर्व पॅकेज जे कोणकोणते आहेत ते इथे दिलेले आहेत. आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि जर तुम्ही बारकोड स्कॅन केलात तर तुम्हाला त्यांचे सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत ते तुम्हाला तिथे लवकर भेटू शकते. बघा हे तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला यांचे पेज दिसणार, त्यावरती तुम्ही यांची सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकता. थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो आता आपण काही स्टॉलवरती आलो आहे. काकी तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव साक्षी राणे आहे आणि माझ्याकडे हे होममेड प्रोडक्ट्स आहेत. ओके, सर्व कॉस्मॅटिकमध्ये आहे? सगळं कॉस्मेटिक्स. ओके, तर आम्हाला सांगू शकतात कोणकोणते आहेत? माझ्याकडे होममेड सोपमध्ये भीमसेनी कापूर सोप आहे. ओके, हा भीमसेनी कापूर सोप आहे. मिल्क अँड हनी आहे. ओके, सँडलवूड आहे, कॉफी आहे, रोज आहे. आपण गिफ्ट हॅम्पर पण बनवून देतो. छान आहे बघ. कितीला आहे? हा 300 रुपये. 300 रुपयाला आहे. आणि यामध्ये पण तुम्ही डिझाईनमध्ये बघू शकता, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सोप आहेत. आणि बाथ सॉल्ट आहे माझ्याकडे लेमन आणि रोजमध्ये. ओके, याचा सुगंध मी तुम्हाला दाखवते, बघा कसा वाटतो. याचा सुगंध पण छान आहे. हा लेमनमध्ये आहे. हे फेशियल ब्लास्ट आहेत. हा रोजमध्ये आहे. ओके, हा टी ट्री आहे. आणि हा गोल्ड फेशियल आहे. ओके, क्रीम हे हिबिस्कस शॅम्पू आहे. हा कॅरेटिन शॅम्पू आहे. टॅनिंगसाठी वॉश आहे, फेस वॉश आणि बॉडी वॉश दोन्हीचा. हे हेअर ऑइल आहे. बीबी क्रीम आहे, नाईट क्रीम आहे. बीबी क्रीम छोटा आहे. फेशियल फेशियल स्क्रब हा रोज आणि स्ट्रॉबेरीमध्ये आहे. थंडीचा सीझन आहे तर पाय आपले फुटतात, त्याच्यासाठी फूट क्रीम आहे, वॅक्स आणि ऑइलपासून बनवलेली. टॅनिंगसाठी पॅक बनवलेला आहे, डिटॅन पॅक. फेशियल स्क्रब हा डाळींपासून बनवलेला, आपल्या घरगुती डाळी वापरून. हा कॉफीचा आहे. ही इडिबल कॉफी नाही आहे, ही स्क्रबिंगची कॉफी वेगळी येते, त्याचं आहे. तुपाच्या वाती आहेत, कापूर तूप आणि फक्त तूप अशा वाती आहेत या. आणि हे बाहेरून आणलेल्या काही लिपस्टिक्स आहेत पण ब्रँडेड आहेत. ओके, असं छोटं. आणि बाकीचं सर्व जे त्यांनी दाखवलं सर्व नॅचरली आणि होममेड सुद्धा आहेत आणि खूप छान आहे. आणि माझ्या विजिटला स्टॉल करा. ओके, थँक्यू. आता काकींच्या स्टॉलच्या बाजूला अजून एक स्टॉल आहे. नमस्कार, माझं नाव प्रतिमा. ओके, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती. तर काय काय तुमच्या स्टॉलवरती? माझ्याकडे बहुतेक सगळे हँडमेडच आहेत. ओके, हे सिरॅमिकवर केलेले आहेत. सिरॅमिक वर्क केलेलं. ओके, हे कपड्याचे आहेत. ह्याला जर्मन सिल्वरचं हे केलेलं आहे. ओके, बघा जर्मन सिल्वर हे कपड्यापासून केलेलं आहे आणि ह्याला जर्मन सिल्वरचं केलं. ओके, जर्मन सिल्वरचे पॅच आहे. ओके, वा. आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये डिझाईन सुद्धा आहे ते बघा. हे पण खूप छान छान आहे ते बघा. आणि वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहे त्यांच्याकडे, की असं नाही की एकाच कलरमध्ये हे ठेवलं, पण वेगवेगळी व्हरायटी सुद्धा दिलेली आहे. हे सिरॅमिकवर आहे. ओके, बघा हे सिरॅमिकवाले आहे, हँड पेंटिंग केली आहे. ओके, वा, हे बघा हँड पेंटिंग केलेली आहे आणि खूप छान आहे. त्यामध्ये पण खूप सारे कलर सुद्धा आहेत. हे बघा, हे पोल्का डॉट्स बोलतात ह्याला. पोल्का डॉट. ओके, हे बघा. ही ज्वेलरी म्हणजे लग्नात वगैरे तुम्ही वापरू शकता. आणि काय याची प्राईस आहे? हे येणार तुम्हाला 275. ओके, 275 आहे. तुम्ही घातले त्याच्यामध्ये आहेत का? नाही, माझे थोडे वेगळे. ओके, हे बघा ह्यामध्ये पण खूप सारे व्हरायटी आणि कलर सुद्धा आहे. त्याचबरोबर आता हे इकडे येऊया नेकलेसकडे. हां, हे सगळे नेकलेस आहेत. हां, ही सगळी व्हरायटी. ओके, हे सुद्धा आहेत. हे तुम्ही ड्रेसवरती किंवा साडीवरती पण घालू शकता. ओके, ह्यावरती पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत. हे ग्लास आहे.
ग्लासवर केलेली. काय यांची प्राइस आहे तरी? हे 300, 350, 400, 450. ओके. हे ज्यूटचा पीस आहे, ज्यूटवर हां हां. केलेला. ओके. म्हणजे हे धागे लावले आहेत ना? हो हो. ही ओके. गोणी असते ना हां आपली, हां. त्याचं आहे. म्हणजे हे गोणीचे जे धागे असतात त्यापासून तयार केले. हो. ओके. छान आहे. आणि हे ब्रेसलेट आहेत. हे बघा, हे आता ट्रेंडिंगमध्ये जास्त घालतात हो. लोक जण. त्याचबरोबर इथे लहान मुलं येतात आपल्याकडे, जरा अट्रॅक्टिव्ह हां. त्यांना वाटते म्हणून हे सोडून ठेवलेलं आहे ओके. हे त्यांच्यासाठी. क्लिप्स आहेत लहान मुलींचे. त्याचबरोबर इथे सुद्धा आहेत. हे सगळ्या प्रत्येक साड्यांवर वगैरे तुम्ही मॅचिंग असं हां. वेगवेगळं घालू शकता. ओके. इथे आहेत अमेरिकन डायमंडचे वगैरे हे आहे. हे पीस हँडमेड केलेले आहेत. ओके. बघा, हे हे सर्व घरी हँडमेड बनवलेले आहे. आहेत सगळे. छान छान यांच्याकडे कलेक्शन आहेत. तुम्ही इथे जरी आलात तरी तुम्हाला नॅचरल प्रोडक्ट सर्व भेटणार आणि होममेड आहेत. इथे सुद्धा होममेड तयार केलेले आहेत आणि खूप जास्त व्हरायटी यांच्याकडे आहे. आणि असंच नाही की एकच ओके. तर आता त्यांच्याकडे अजून एक आहे प्रोडक्ट, ते आपण ते दाखवत आहेत. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या. बास्केट आहेत. ओके. आता हे जे दाखवत आहेत ते आहे नागालँडचे बास्केट्स आहेत. हे पण म्हणजे हँडमेडच आहे. हां. हाताने बनवलेलं. ओके. हे पिकनिक बॅग हे बघा, आहे. म्हणजे तुम्ही जर पिकनिकला गेलात तर याच्यात तुम्ही सामान फूड्स किंवा बाकी काही सर्व कॅरी किंवा करून घेऊ लहान शकता. मुलांचे जे कपडे असतात, हां. छोटे बेबीजचे नॅपकिन्स वगैरे, ते पण ओके. ठेवण्यासाठी याचा उपयोग. छान आहे बघा. ओपन करून दाखवू शकतात एक? डीप आहे एकदम. आता थोडं सामान हां. ठेवलेलं. स्टोरेज पण खूप जास्त आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि जे हँडलिंग पण दिलं आहे, म्हणजे इथे तुम्ही लॉक करायचं ते पण खूप छान आहे बघा. हे बघा, हे असं लॉक होते त्याला. ओके. आणि कॅरी करायला पण हलका आहे. काय प्राइस आहे काकीची? म्हणजे 2000. ओके. 2000 रुपयाला. घरगुती अशा बायका बनवतात. हां. ओके. त्यांच्याकडनं बनवा आणि खूप छान क्वालिटीचं आहे. तर तुम्ही नक्की या दोन्ही स्टॉलवरती येऊन व्हिजिट करा. खूप छान छान प्रोडक्ट्स यांच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये फ्रूट आणि याच्यामध्ये तुम्ही फ्रूट ठेवू ओके. शकता. किंवा डायनिंग टेबलवरती पण तुम्ही ठेवू शकता ते बघा. टेडी वगैरे ठेवून असं हां. हे करू शकता. ओके. लटकवू शकतो. खूप छान छान आहे ते बघा. आणि सुंदर कल्पना आहे ही. नक्की तुम्ही ट्राय घेऊन जाऊ शकता. थँक्यू. आता आपण एका स्टॉलवरती आलो. मॅम, तुमचं नाव काय? माझं नाव सोनाली कोतुलकर. ओके. काय काय तुमच्या स्टॉलवरती? माझ्या स्टॉलवर शॉर्ट कॉटन टॉप आहेत. M ओके. पासून 3XL पर्यंत आहे. प्युअर कॉटन आहे आणि त्याचं हे बघा. 28 हाईट असणार आहे. ओके. हे जीन्स प्लाझो कशाही वेअर करू हां. शकतो आणि ऑफिस वेअर, ऑफिससाठी किंवा कॉलेजसाठी पण तुम्ही यूज करू शकता. आणि कपडा पण खूप छान आहे बघा. आणि त्यावरती पण प्रिंट अजिबात जाणार नाही. ओके. ब्रश वॉश करा, मशीन वॉश करा. हां. त्यामध्ये आता हे कलर्स आहेत ना सर्व? हां, हे सगळे कलर्स आहेत. ओके. बघा, हे तुम्हाला इथे दिसत आहेत, हे सर्व कलर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि कितीपर्यंत साईज आहे म्हणजे अवेलेबल? M पासून 3XL पर्यंत साईज ओके. अवेलेबल आहे. म्हणजे 24 पासून ते 53 पर्यंत ओके. साईज ओके. होऊन जाईल. हां. त्याचबरोबर आता इथे गाऊन सुद्धा आहे त्यांच्या इथे. हे सुद्धा बघा. ह्यांची पण साईज किती आहे? त्यांची 52 पर्यंत साईज आहे. ओके. फ्री साईज मध्ये हे बघा, आहे. हे सर्व गाऊन्स आहेत त्याच्यामध्ये. एक दाखवू शकता ओपन हां. करून? हे बघा, हे सर्व कलर्स आहेत इथे तुम्हाला डिस्प्लेला दिसत असतील. आणि ही डिझाईन आहे हे बघा. नेकला एम्ब्रॉयडरी आहे. ओके. 2 बटन्स मध्ये आहेत. हां. त्याचे 300 प्राइस आहे. ओके. 300. आणि कपडा पण बघूया. कपडा पण खूप cotton. छान आहे, कॉटनमध्ये आहे. आणि असं वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये कॉलरसुद्धा आहे बघा. म्हणजे नेकचं जे असते ना बॉर्डर, ती वेगवेगळ्यामध्ये आहे. दुपट्टा कलेक्शन पण आहे. ओके. आता हे दुपट्टा दाखवत आहेत ते आपल्याला. असं नेटमध्ये हे नेटमध्ये आहे. वा, प्रॉपर असं छान वाटतंय बघा. असं दुपट्टा आहे आणि हे पूर्ण स्टिच केलेलं आहे. ओके. अजिबात म्हणजे असं चिटकवलेलं असं नाहीये, प्रॉपर वर्क केलेलं आहे. याच्यावरती वर्कसुद्धा खूप छान आहे. आणि यामध्ये किती कलर्स आहेत आपल्याकडे? यामध्ये 2-3 कलर आहेत. ब्लॅक कलर बॅक साईडला ओके, लावला, ते रेड बघा. कलर, मरून कलर अवेलेबल आहे हे बघा. आणि मल्टी कलर मध्ये शिफॉन मध्ये पण अवेलेबल आहे. बांधणी टाईपमध्ये आहे थोडा थोडा. हा पण खूप छान वाटतं. ब्लॅक ड्रेसवरती सुद्धा तुम्ही खूप छान मल्टी वाटतं. कलर आहे. ओके. भरपूर ड्रेस ह्याच्यावर होऊन जाईल. हां, खूप Full छान size वाटतं दुपट्टा बघा. आहे. काय यांची प्राइस आहे?
त्याची प्राइस 200. ओके 200ला खूप छान आहे बघा. 200 रुपयात असं बरं का डिझाईनमध्ये आणि कपडा पण खूप छान आहे. असं जर कुठे भेटत असेल तर तुम्ही नक्की येऊन स्टॉलवरती व्हिजिट करा. त्याचबरोबर अजून तुम्ही काय बोलला कोणत्या माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊजचंही कलेक्शन आहे. ओके. आणि ते 350 पासून आहे. 350 ते वर्कवाले ब्लाऊज 450 पर्यंत. ओके. असं कलेक्शन आणलेलं आहे. आणि कॉटन पॅन्ट्स पण आहे, प्युअर कॉटन आहे. कॉटन्समध्ये पॅन्ट XL L पर्यंत आहे, विथ पॉकेट आहे. ओके बघा पॉकेट सुद्धा आहे. पॉकेट्स आहेत आणि प्युअर कॉटन आहे. आणि मध्ये असं पूर्ण मायना दिलेला आहे की जेणेकरून त्या फाटत येते नाही. ओके. तर आता 26 जानेवारी सुद्धा येते, तर कोणाला ते काय आहे ते तिरंगा आहे. ओके. तिरंगामध्ये काय म्हणजे काय आहे ते दुपट्टा आहे. दुपट्टा आहे. ओके बघा तिरंग्यामध्ये सुद्धा दुपट्टा आहे बघा. हे अशी दुपट्टा आहे वा तिरंगामध्ये. बघा खूप छान आहे बघा. हा कितीला. हा 200. ओके. हा 180 ला आहे. 180ला आहे. ओके छान आहे बघा, मस्त वाटतं तिरंगामध्ये. आणि ते नेटमध्ये आहे तो 200 ओके 200ला आहे. तो नेटमध्ये आहे म्हणजे तो दाखवला ना आपल्याला स्टार्टिंगला नेटवाला, त्यामध्ये त्या त्यामध्ये टाईप. तर आता मी तुमच्या मित्रांनो आता आपण एका स्टॉलवरती आलं, म्हणजे तुम्ही एंट्री करून जर आलात तर इथे समोरच आहे. काका नाव काय तुमचं. माझं नाव पीटर सालोमन आहे. आपलं हे कोराई ग्रास पासून फोल्डिंग चटई आहे. ओके. फोल्डिंग चटई गादीवाली आहे. ही बघा ही फोल्डिंगची चटई आहे. याला घरी गावी प्रवासात पिनीला प्लेस घेऊन जाता येते. वा हे बघा वापरायला सोपी आहे. कोणत्या कशाची म्हणाला ती. कोराई ग्रास गवतापासून बनवलेली. ओके. 4-5 वर्ष हे बघा. आणि यावरती पण खूप छान कपड्याचे हे केलेले आहे. आणि किती आहेत कितीला हे. याच्यामध्ये साईज आहे 3x6 तुम्हाला 1200 रुपयाला इथे येणार. 4x6 1600 रुपये. ओके. आणि यामध्ये मल्टी कलर सुद्धा आहेत. हे बघा खूप सारे कलर्स आहेत. पण खूप छान आहे. मोठी 1600 रुपये 4x6. 10 काकांचं सर. जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर. ओके. काय नंबर आहे तुमचा. 877-936-0980. ओके. तर हा काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, नक्की तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. परेलला कुठे. परेल विलेज मधला. ओके. परेल विलेजमध्ये आहे बघा. आणि ही साईज मोठी आहे ना जरा. ही 4x6. ओके. ही 4x6 आहे साईज याची. हे काकांचं स्टॉल आहे, नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. म्हणजे बालनगरी किड्स झोन आहे ना त्याच्या बाजूलाच काकांचं स्टॉल आहे, नक्की येऊन व्हिजिट करा. तर आता आपण एका स्टॉलवरती आलोय. काका नमस्कार. तुमचं नाव काय. सोनू काळे. ओके. मी आमच्याकडे आणले आहे खरवस, गुळाचा आणि साखरेचा खरवस. ओके. हा होममेड खरवस आहे. हां. साखरेचा 120 रुपये पाव किलो आहे. ओके. साखरे गुळाचा आहे तो 150 रुपये पाव किलो आहे. ओपन करून दाखवू शकता. ओपन करून दाखवू शकतो कारण हा याच्यामध्ये बिलकुल केमिकल नाही, फक्त साखर आणि चीक आहे. चिकापासून बनवलेला आहे. ओके. याच्यामध्ये केमिकल फ्री आहे. काही काय प्राइस आहे याची. याची 120 रुपये पाव किलो आहे. हा पाव किलोचा डबा आहे. आणि हा गुळाचा आहे. ओके. याच्यामध्ये चीक डबल चीक लागलेला आहे आणि गुळ आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. हा गुळाचा आहे, आरोग्यवर्धक आहे आणि आरोग्याला चांगलाच असतो. ओके. तर खाण्यापेक्षा हा वारा. त्यांचा स्टॉल आहे. महाराष्ट्राची अविट चव, शुद्ध व ताजा खरवस त्यांच्याकडे भेटणार आहे बघा. इथे आपण टेस्ट सुद्धा करून बघूया. कोकणातले तुम्ही. हा सावंत. मी पण हो. विश्वास पवारांचा खरवस आहे, फक्त मी त्यांच्याकडे. छान आहे टेस्ट गुळाची एकदम, खाताना पण लागतं थोडं. छान आहे. नक्की येऊन तुम्ही ट्राय करू शकता. खूप चांगलं प्रोडक्ट आहे. आपल्या कोकणातले आहेत ते, तर त्यांना सपोर्ट करा. थँक्यू काका. आपलं चॅनल वैभव नाही ब्लॉग काय मोबाईल आपण. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे ते सर्वात फेमस डायरेक्टर. सर तुमचं नाव काय एकदा सांगा आपल्याकडे. माझं नाव संतोष. तर तुम्हाला या फेस्टिवलमध्ये येऊन कसं वाटलं सर. खूप मजा आहे. तसं मी खूप फूडी आहे. हां. त्यासाठी सगळीकडे फिरत असतो, पण आज सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी खायला मिळणार. हा, कारण दुसऱ्या राज्यातले पण जे खाद्यपदार्थ असतात ते सुद्धा इथे आलेले. हो. पोपटी सुद्धा आहे. आणि हे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आहे जे म्हणजे फिश म्हणजे नॉनव्हेज जे लवर्स असतील त्यांच्यासाठी पण ही खूप मेजवानी आहे. तर तुम्हाला कोणत्या यातलं सर डिश आवडते. सगळं पोट जर थोडं आणखी जास्त दिलं असतं तर सगळंच खात बसतं. हा. विशेष म्हणजे मला सांगावं वाटेल की चंपारण चिकन हे खूप कमी ठिकाणी मिळतं, जे इथेही अवेलेबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं पोपटी. पोपटीचा माझा थोडा जास्त जिव्हाळा आहे, कारण आमच्या कलाकारांचा एक ग्रुप आहे, त्याचं नावच पोपटी. ओके. दरवर्षी आम्ही न चुकता फेब्रुवारीला अलिबाग, रोहा, पेण, पनवेल या साईडला जाऊन
2 दिवस पोपटीची अरेंजमेंट केलेली असते. म्हणजे आम्हाला पोपटी खायला वर्षभर थांबावं लागतं. 1 वर्षानंतर म्हणजे आम्ही पोपटी कारण तो सीझनमध्येच. हो बरोबर. आणि त्या सीझनमधलीच पोपटी आता इकडे परेडमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे हे आता सोन्याचं सुहाग आहे की इकडे पोपटी खायला सुरुवात झालेली आहे. आणि सरांनी पण खूप चांगली अशी योजना सुद्धा आखली. म्हणजे खूप जास्त खाद्यपदार्थ त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम मनोरंजनाचे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदाच परेड लालबागमध्ये पहिल्यांदाच व्हायोलिन प्लेइंग आणि बिग बॉक्सिंग होणार आहे. हो. वाद्यवृंद आहे. त्यानंतर लावणी स्पर्धा आहे ज्यासाठी मी स्वतःही येणार आहे. खूप झी मराठीचे खूप ऍक्टर सुद्धा आले. हो. प्रेक्षकांशी कलाकारांचा डायरेक्ट संवाद, गप्पा गोष्टी आणि बक्षिसांचं वितरणही होणार आहे. आणि सर असं ऐकलंय की ते महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे कारण दररोज एक पैठणी सुद्धा त्यांना मिळणार आहे असं सरांनी सांगितलं आपल्याला. होम मिनिस्टरचा कार्यक्रम. हो. आणि सर आता बाकीचा कार्यक्रम तुम्हाला इथला ॲटमॉस्फिअर कसा वाटला सर? ॲटमॉस्फिअर आहे ना ॲक्च्युली की सिरियसली सांगू का, जिथून जातोय तिथे जो सुगंध येतोय ना की आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा होत नाहीये इकडे. कारण इथे तुम्ही बघू शकता असे खूप जास्त प्रकारचे व्हरायटीमध्ये असे खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत. त्यामुळे सरांना पण भूक आवरत नाही. म्हणजे आता सगळ्यात पहिलं मी चंपारण चिकन ट्राय करणार आहे. त्यानंतर माझे अजून 4-5 मित्र आले की पोपटी ट्राय करणार आहे. हो. तर 8 दिवस सतत कार्यक्रमांसाठी तर येणारच आहे पण हे खाण्यासाठी मी सतत येणार आहे. हो. तर सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सर जसे एक्सायटेड आहे तिथे म्हणजे जे फूड काउंटर आहे त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ आहेत म्हणजे कोकणी जे खाजं काजू हे सर्व गोष्टी आपल्याला ते स्टॉलवरती पाहायला मिळणार आहे. सर जसे एक्सायटेड आहेत खाण्यासाठी तर तुम्ही पण येऊन इथे नक्की व्हिजिट करू शकता. तरुणांना एक आहे ना खूप कळकळीची विनंती आहे. पिझ्झा बर्गर खूप खाल्ले. बुर्ज खलिफा बर्गर, डबल डेकर पिझ्झा, चीज पिझ्झा खूप खाल्ला. एकदा येऊन आपला महाराष्ट्रीयन पदार्थ ट्राय करा. याची चवही कळेल आणि त्याचा हेल्दीपणा किती आहे तोही कळेल तुम्हाला. हो बरोबर. नक्की या ट्राय करा. सगळं महाराष्ट्र एका जागी आहे. तुम्हाला हवं ते खायला मिळणार आहे. आगरी म्हणू नका, मालवणी म्हणू नका, चंपारण म्हणू नका किंवा पोपटी सगळं तुम्हाला एकाच जागेवर अवेलेबल होणार आहे. त्यामुळे नक्की सर छान वाटलं तुमच्याशी भेटून. थँक्यू. तर मित्रांनो आता आपण एका स्टॉलवरती आलो आहे विकीज हाऊस अँड कबाब. तर इथे तुम्ही बघू शकता अर्थात कबाब तयार होत आहेत. काय काय तुमच्या स्टॉलवरती? नाव काय तुमचं? माझं नाव पल्लवी डोंगरे. ओके. काय तुमच्या स्टॉलवरती? आमच्या स्टॉलवरती भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत जसं चिकन टिक्का, रेशमी टिक्का, मलाई टिक्का आहे. ओके. चिकन टिक्का स्पायसीमध्ये आहे, रेशमी ऑल्सो स्पायसीमध्ये आहे आणि जो मलाई टिक्का आहे तो थोडा क्रीम टेक्स्चरमध्ये आहे. ओके. सो तुम्ही त्याचबरोबर रोल्समध्ये पण आहेत आमच्याकडे अवेलेबल. रोल्समध्ये पण ट्राय करू शकता. तर तुम्ही नक्की येऊन स्टॉलवरती व्हिजिट करू शकता. ते बघा इथे सर्व दिलेलं आहे. ओके. कुठे आहे तुमचा स्टोअर? सुभाषनगर, चेंबूर. ओके. चेंबूरला यांचा स्टोअर आहे आणि हा खाली बघताय तो त्यांचा इन्स्टा हँडल आहे. नक्की तुम्ही इथे चेकआउट करू शकता. आणि हे त्यांचे सर्व प्रोडक्ट म्हणजे खाण्यासाठी जे आहेत ते सर्व इथे दिलेले आहेत. टिक्का परत ते सर्व गोष्टी आहेत ते तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करू शकता. ते बघा तयार होतं. सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन. ती बाजूलाच आहे. तुमचं नाव काय? काय तुमच्या स्टॉलवरती आहे? बॅग्स आहे. ओके. दाखवू शकता? मुलींसाठी ओके. कंपार्टमेंट पण आहे पुढे. ओके. ओके छान आहे बघा. त्याच्यावरती डिझाईन सुद्धा केलेली आहे क्यूट सारखी. काय प्राइस आहे त्याची? 600. ओके. आणि काय काय अजून? साठी जस्ट हँगआउट बॅग 750ची आहे. त्याला डबल बेल्ट पण आहे. ओके. अजून कंपार्टमेंट्स पण आहेत. त्याचबरोबर ही सुद्धा शू बॅग सुद्धा आहे. कलर्स पण आहेत. ओके. किती कलर्स आहेत त्यामध्ये? 4 कलर आहेत. पिंक, ओके आणि ब्राऊन. हे बघा इथे तुम्हाला कलर्स दिसत आहेत. त्याचबरोबर इथे छोटे छोटे पर्स सुद्धा आहेत. कॉस्मेटिक बॅग आहे. ओके. ट्रॅव्हलिंगसाठी. हां. काय प्राइस आहे? त्याची प्राइस आहे 250. ओके. त्याच्यानंतर ही ट्रॅव्हलिंग बॅग जे मी सगळे आपलं सामान ठेवायला वगैरे 300ची आहे. ओके. 300ला आहे. मुलींसाठी स्लिंग डबल कंपार्टमेंटसाठी. ओके. सगळं मोबाईल, फोन वगैरे सगळं आपण ठेवू शकतो. इझिली कॅरी करायला. ओके. आपल्यासोबत आहे. अरे तुझं नाव काय? हॅलो, श्वेता. ओके. तर मी तुम्हाला मागे व्हिडिओ दाखवली होती कामगार मैदानामध्ये यांचं स्टॉल होतं.
तर दाखवा ना काय काय अजून आणलंय. कोबा बॅगच्या नावाने बॅग विकतो. तर ही फोल्डिंगवाली बॅग आहे, व्हेजिटेबल बॅग आहे, तुम्ही फोल्डिंग करून ठेवू शकता, वॉशेबल आहे. ओके. मल्टिपल कलर्स आणि डिझाईन्स आहेत. डिझाईन पण खूप छान छान आहे. तुम्ही वॉश पण करू शकता, पण रियूज करू शकता. हां, काय प्राइस आहे याची? ही आहे 120ला. 120ला. ओके. परत फोल्डिंग करून आपण नॉर्मली या पॉकेटमध्ये ठेवू शकतो. ओके. इझिली ट्रॅव्हल करताना. आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत यामध्ये. व्हरायटीज आहे त्याच्यात. परत मोबाईल पाऊच आहे. ओके. हे बघा या टाईपमध्ये. किती रुपयाला आहे? 125ला आहे. परत ही एक आहे बघा, लहान मुलींना पण हे खूप छान आहे बघा. आणि यामध्ये किती डिझाईन्स आहेत अशावाल्या? नाही, डिझाईन्स कोणकोणते आहेत त्यामध्ये? हे बघा. आणि हे कलर्स आहेत. ओके. हे बघा छान छान डिझाईन्स आहे. लहान मुलींना कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता. हे बघा खूप छान आहे. आणि हँड प्रिंटिंग आहे का? येस, हँड. ओके. शू पाऊच पण आहे आपल्याकडे, ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही यूज करू शकता. वॉशेबल आहे, असं नाही आहे की तुम्ही वॉश केल्यानंतर पण रियूज करू शकत नाही. परत ही फॅन्सी हे पण आहे. ओके. स्लिम बॅग सुद्धा आलेले आहे ते बघा. इम्पोर्टेड प्रोडक्ट. हां. मल्टिपल कलर्स आणि डिझाईन्स पण. ओके. डू विजिट. थँक्यू. तुमच्या स्टॉलवरती आमच्याकडे कपकेक आणि ब्राउनीज आहेत. ओके. काय प्राइस रेंज आहे? 45 to 75%. ओके. बघा मस्त मस्त आहे तिथे. नटेला ब्राउनी आहे. ओके. नटेला ब्राउनी, नटेला चॉकलेट आणि मूस. ओके. ब्रूस कपकेक. ओके. ओके. ही नटेला ब्राउनी. ओके. ह्यांची काय प्राइस बोलला? 75. ओके. त्यांच्याकडे जे केक्स आहेत ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्या स्टॉलच्या बॅगेला तुम्ही बॅग्स घेऊ शकता आणि इथे तुम्हाला स्वीट्स हवे असतील तर तेही नक्की घेऊन येऊ शकतात. थँक्यू मॅम. पेज पण आहे ब्राउनी डिलाइट म्हणून. ओके. तर तुम्ही तिथे नक्की जाऊन चेकआउट करा आणि फॉलो करा त्यांना. थँक्यू. ओके. आपण आलो आहे मोजितोच्या स्टॉलवरती. तर दादा तुझं नाव काय? दादा माझं नाव सुमित तुबे आहे. मी पनवेलवरून आलो आहे. पनवेलवरनं. ओके. आपल्यापाशी 6 व्हरायटी आहे टोटल. ओके. एक व्हर्जिन आहे, व्हर्जिन मोजिटो 100 रुपीजला आहे. ओके. स्ट्रॉबेरी किवी ब्लॅक करंट 130 रुपीजला आहे. हॅलोविन आणि मॅजिक स्मोकी 150 ला. ओके. मॅजिक ओके. स्मोकी मोजितो आहे बघा. त्याचबरोबर अजून काय काय आपल्याकडे? बस एवढंच आहे ना. आणि मॉकटेल्स आहेत सर्व आहे बघा. त्याचबरोबर खूप छान छान व्हरायटी आहे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? आवडली तर असणारच ना. तर मी आलो होतो परळ येथे, कामगार मैदाना इथे. केम हॉस्पिटलच्या अगदी समोरच इथे आमदार विठ्ठल चव्हाण यांनी खूप भारी असा लालबाग परळ फूड फेस्टिवल आयोजित केला होता. आणि खूप जास्त म्हणजे जवळपास 20-30च्या वरती इथे फूड काउंटर आपल्याला पाहायला मिळणार. त्याचबरोबर आपल्या कोकणातल्या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळणार. पिठीचा मसाला, त्याचबरोबर खडखडीत लाडू, बुंदीचे लाडू, त्याचबरोबर जे शेंगदाण्याचे लाडू असतात ना, गावी जत्रेला गेल्यावर आपण जे खातो आणि नक्की मुंबईला येताना भेट द्यायला ते घेऊनच येतो, ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो पटकन जाऊन सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक.